किती लोकांना याचा अनुभव आहे नाही का? म्हणून कमीत कमी एक दुसऱ्यांसाठी तरी टाळी वाजवायची. इथं कोणी आपल्यासाठी टाळ्या वाजवत नाहीये. कुठेतरी पत्रकार बंधू वगैरे तरी एक दुसऱ्यासाठी टाळ्या वाजवत नाही का? किती महत्वाचं आहे ते. दुसरं कोणी येणार नाही, दुसरं कोणी एनकरेज करायला, प्रोत्साहित करायला येणार नाही. म्हणून स्वतःची जबाबदारी, स्वतःला प्रेरित ठेवायची जबाबदारी स्वतः घेणं फार महत्वाचं आहे. कारण दुसऱ्याच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल दिलं ना की आज ते हे बटन दाबणार, दुसऱ्या दिवशी ते बटन दाबणार. आपण आपल्याप्रमाणे जगूच शकत नाही. त्यांचे जे बटन चालतात ना त्याच्याप्रमाणे आपण जगत असतो नाही का? पण ना मला सगळ्यात अरे वा धन्यवाद फार फार पटलं ते. कोणीतरी त्यांचा रिमोट आत्ता बसून दाबतोय. क्षमा असाय मला नेहमी मी बुचकळ्यात पडतो की भाषा कुठल्या भाषेत बोलायचं. कारण मी मराठीत तेवढंसं बोलत नाही. माझे विचार इंग्रजीमध्ये असतात, मी बोलतो इंग्रजीमध्ये, माझं सगळं कॉन्टेंट इंग्रजीमध्ये. आणि एखादा असा प्रसंग येतो जिथे मराठीत बोलावं लागतं. मग तिथे मराठीत बोलायचं म्हणजे केवढी मोठी अडचण आहे ती. कारण इंग्रजीमध्ये जर विचार करत असाल तर त्याचा शब्दशः अनुवाद करत करत ते तुम्हाला बोलावं लागतं. बरे मराठीत विचार नाही, तिथे इंग्रजी तिथे मराठी. आणि तिथे कधी कधी गडबड होऊ शकते बरं का. एका नुकत्याच लग्न झालेल्या माणसाला कोणीतरी विचारलं या मराठी वाक्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करा. तो म्हणाला काय बरं मराठी वाक्य काय? आयुष्यामध्ये दुःख ना नेहमी आपल्या सोबत असत, सुख मात्र येत जात राहत. त्याने काय म्हणावं? आयुष्यात बायको नेहमी आपल्या बरोबर राहते, गर्लफ्रेंड येत जात राहते. बदलून काढलं पाहिजे त्याला. पण मी म्हटलं की बाबा अशी रिस्क घ्यायला नको. अनुवाद करता करता काही चुकलं, दुसरे कोणी समोर बसले असते ना ते विसरून जातील. पत्रकार बसले सगळे समोर, चूक झाली ना कुठे काही, उद्या हेडलाईन्स. जगप्रसिद्ध वक्त्याने स्वतःच्या चुकीमुळे घेतली स्वतःचीच विकेट, अशी हेडलाईन उद्या सकाळी. अशी रिस्क घ्यायला नको बाबा. म्हणून जितकं होऊ शकेल मराठीत बोलूया, जितकं होऊ शकेल. बघूया ना भाषेचं महत्व नसतो, आपला संदेश समोरच्यापर्यंत पोचला पाहिजे, ते फार महत्वाचं असतं. मी खाली येऊ का? नाही चालेल ना? नको नको. स्टेजवर कशाला, तिथे एकटे पडतो आपण. स्टेज म्हणजे एकटे पडण्याची जागा. इथे बघा किती लोक आहेत. आयुष्यातही असे एकटे पडू नका. इथे बसून एकटे पडू नका. एकटे पडलात ना इथे या, नाती करा, मित्रता करा, स्पर्धा नको. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. मराठी पत्रकार संघाचं हे ब्रीदवाक्य असलं पाहिजे. स्पर्धा नाही, कारण तुमच्यासाठी दुसरं कोणी येणार नाहीये. एक दुसऱ्यासाठी जर आपणच स्वतः राहिलो नाही तर कसं काय चालणार ना. म्हणून तिथे ना एकटे पडतो. तुम्ही तेव्हा म्हणाला मला खाली नाही यायचं. एकटं पडलो. आणि ना आयुष्यामध्ये यशप्राप्ती जी असते ना, सक्सेस, ती स्टेज सारखी असते. जितके तुम्ही वर जाता तितके एकटे पडता. कारण कोणावर विश्वास ठेवायचा हे फार अवघड आहे. आजच्या जगामध्ये कोणावर विश्वास ठेवायचा, कुठल्या वर्तमानपत्रावर विश्वास ठेवायचा, कुठल्या पत्रकारावर विश्वास ठेवायचा, कुठल्या टीव्ही चॅनलवर विश्वास ठेवायचा, सत्य कुठे, विश्वास ठेवायचा कोणावर हेच कळत नाही हो. आणि जितके तुम्ही वर जाता ना, यशप्राप्ती करता, सक्सेसफुल होता, ते एकटे पडता. कारण सगळे फक्त तुमचा उपयोग करायला येतात, तुमच्यासाठी कोणी नसतात. मी 30 वर्षांपासून बोलतो, कोणी एक माझ्याकडे फोटो खेचायला आलं फोटो. आज सगळे सेल्फी घ्यायला, मुली तर आधी.
आणि अगदी प्रामाणिकपणे त्यांनी पाहिलेच व्हिडिओ प्रामाणिकपणे येतात, पण ते त्यांच्या पद्धतीने म्हणतात एक सेल्फी द्या. आजकाल जमाना फार बदललाय बघा. आणि सगळे मुलं असा त्यांचा द्वेष माझ्याप्रती, ते मागे लागतात की कोणी भाव देत नाही आणि ते टकल्यांकडे मुली सेल्फी करायला लागतात. जमाना बदललाय खरंच. साबूनचा धंदा फार चांगला चाललोय खरंच सांगतोय. म्हणून ना 30 वर्षांपासून कोणी नाही, आज सगळे. मला नेहमी हा प्रश्न असतो, लोक माझ्याकडे फोटो काढायला येतात की माझ्या चांगला जो वेळ आहे, आता सगळं चांगलं चालू आहे ना, ते सेल्फी माझ्यासोबत नाही काढत आहे, माझ्या उत्कर्षासोबत काढतायत. तो उत्कर्ष बदलला ना, कोणी एक डुंकून देखील पाहणार नाही माझ्याकडे. म्हणून मी म्हणतो, जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे, जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे, मेरा वक्त क्या बदला, मेरे नीम के पेड़ पे आम आने लगे. क्या बात है. जगात सगळेच लोक एकटे पडून चालणार नाही.